समृद्धी महामार्गाला मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट, याचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणलं जातं। तुम्ही तुमचे स्वप्नातले प्रकल्प पूर्ण करायचे आणि आमच्या स्वप्नांचा चुराडा करता काय? तुमची समृद्धी होणार आहे, तुमच्या अधिकाऱ्यांची समृद्धी होणार आहे, पार्टनरशिप मध्ये गुत्तेदारी चालणार आहे त्याची समृद्धी होणार आहे, 35% अभावनं दिलं त्यांची समृद्धी होणार आहे आणि बरबादी आमची करता। ही वादळापूर्वीची शांतता आहे। कुणी कुणी या 3.5 वर्षात छळलंय, कुणी कुणी पैसे घेतलेत अधिकाऱ्यांनी, त्यांची लिस्ट बनवणी सुरू केली आहे। मग अधिकाऱ्यांना समजावून सांगा, त्यांच्याकडून झालेल्या चुका दुरुस्त करा, नाहीतर त्यांना संरक्षण देणं चालू करा। आता यांनी सगळ्यांनी आपली मजा घ्यायचं ठरवलंय। आता इलेक्शन लागले, महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद। पदाधिकाऱ्यांना सांगतो, दादा, भाऊ, जिजा, काका, मामा, तात्या, आता तुम्ही आमच्या पाठीशी उभा राहणं सुरू करा। अधिकारी रोज सांगतात आमच्या हातात नाही। अरे तुझ्या हातात नाही तर जे आहे ते तर कर ना। नमस्कार मित्रांनो, देवमूर्ती येथे जे जालना नांदेड समृद्धी महामार्गाच्या मूल्यांकनासंदर्भात आंदोलन सुरू आहे, त्याचा आज 11वा दिवस। 11 दिवस झाले, अद्याप काहीच हालचाली नाही। म्हणजे नेमकं हे प्रशासन आता क्लिअर दिसून येत आहे की यांना शेतकऱ्यांबद्दल कोणती आपुलकी नाही। जे शेतकऱ्यांचं आव आणणारे लोक आहेत ते फक्त दिखाव्यासाठी करतात। येणारे 4 महिन्यानंतर इलेक्शन सुद्धा आता घ्यायचं सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे की 4 महिन्यानंतर इलेक्शन आहे। ते समजून प्रत्येक नेत्यांनी या गोष्टी तुमच्यासाठी जरुरी आहे का नाही ते ठरवावं। हे जे इथं मागण्या करत आहेत पैशासाठी, एकाचे वडील सिरियस आहे, तो इथं धरणे आंदोलनात बसलेला आहे। कशासाठी? पैशासाठी। एकाचे वडील 17 दिवस आयसीयूत राहून घरी बाहेर आले, 3 वर्षापासून हेलपाटे मारतोय। कशासाठी? पैशासाठी। एकाची विहीर घेतली नाही, झाडं घेतले नाही, अख्खी जमीन घेऊन राहिले कोरडवाहू म्हणून। कशासाठी तो इथं बसला? कशासाठी? पैशासाठी। एकानं घरच्या दुकानं, लग्न कार्य सगळे सोडून इथं धरणे आंदोलन 11 दिवसापासून झक मारू राहिले। कशासाठी? पैशासाठी। हे लोकांनी विचार केला पाहिजे की खरंच पैशासाठी का? रुपयाचे 10 रुपये मागत असतील तर हा लढा पैशासाठी असला असता, पण रुपयाचे जर 4 देऊ लागलं शासन तर हा लढा कशासाठी आहे हा आपण विचार केला पाहिजे। तर आज 11वा दिवस, आपण जाणून घेऊया सध्या काही हालचाली झालेल्या आहे का। जसं काल दिलीप राठी यांनी सांगितलं होतं का आता कुटुंबासह आत्मदान करणार, तर यांचं आता काय भूमिका राहणार? हे आज 11 दिवस झाले, सध्या अद्यापपर्यंत कोणत्याच हालचाली दिसत नाहीये। काय भावना आहे सध्या तुमच्या, ह्या सांगाल मला। भावना शब्दात व्यक्त करण्यासारख्या नाहीच आहेत। तुम्ही विचारतायत म्हणून सांगतोय। आत्ताच बऱ्याच शेतकऱ्यांशी तुम्ही संपर्क साधला, अशोक मुळेनं जे सांगितलं ते जवळपास प्रत्येकांच्याच भावना आहेत। आता 3 दिवस आम्हाला वाटलं सुट्टी आहे, आज प्रशासनचं कामकाज सुरू झालं। वाटलं होतं की एखाद्या गावाचं बोलल्याप्रमाणे SDM साहेबांना की त्या गावाचं एक काढलं जाईल, पूर्ण काय अर्ज आलेत त्यांच्या नोटिसा छाटून सुनावणी लावली जाईल, पण आजही काही होताना दिसत नाही। आणि अधिकाऱ्यांनाच काय बोलून उपयोग आहे? मला वाटतं जसं अशोकनं सांगितलं की एका नगरसेवकापासून शेवट मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्ही जाऊन आलो। मला वाटतं सगळ्यांच्याच मनात काहीतरी वेगळंच शिस्त आहे। एकीकडं समृद्धी महामार्गाला मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट, याचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणलं जातं। ड्रीम प्रोजेक्ट म्हणजे एक स्वप्नातलं प्रकल्प। अरे तुम्ही तुमच्या स्वप्नातले प्रकल्प पूर्ण करायचे आणि आमच्या स्वप्नांचा चुराडा करता काय? म्हणजे निव्वळ मजाक लावली। नाव समृद्धी दिलं, तुमची समृद्धी होणार आहे, तुमच्या अधिकाऱ्यांची समृद्धी होणार आहे, तुमचे जे पार्टनरशिपमध्ये गुत्तेदारी चालणार आहे त्याची समृद्धी होणार आहे। 35% त्यांना दिलं, हे जे गुत्तेदार आलेत गुजरातचे, 35% अभावनं दिलं त्यांची समृद्धी होणार आहे आणि बरबादी आमची करता। म्हणजे नेमकं काय चाललं हे कळायला मार्ग नाही। आता काय भावना अशा तीव्र आहेत। आम्ही कालच म्हणलो होतो की आम्ही मुलाबाळांचं परवा दिवशी उद्या पूर्ण प्लॅन करणार, मुलाबाळांचं सगळे जाणार तिथं, जेवढे शेतकरी तेवढे आई वडील जे कोणी असतील, लहान बाळं, सासरी गेलेल्या मुली सगळे बोलवून घेणार आहे ना, आम्ही तिथं जाणार आहे। हे सगळं तुमचं लोकशाही मार्गाने चालणार आहे। कुठेही प्रशासनाला आम्ही अडचणीत आणण्याचा प्रयत्न नाही, पण एक आहे, असं आंदोलन सुरू राहील जरी लोकशाही मार्गाने असेल, शांततेत असेल, तर ही असं समजून घ्या ही वादळापूर्वीची शांतता आहे। जे तुम्हाला वाटतंय आम्ही जितके शांत होत चाललोत, आम्ही रोज रोज शांत व्हायला लागलो, आतून गण धगधग करते, पण आम्ही निवळ शांत त्याच्यावर हे मारून हवा पकून शांत करणं चाललंय। पण ही वादळापूर्वीची शांतता, हे वादळ पेलणारं नसेल। सहज आता एक विषय निघाला होता गब्बरीच्या बॅक पिक्चरचा, तर 15 दिवसानंतर ते एक सुरू होणार आहे। आम्ही आता काय करतोय, कुणी या 3.5 वर्षात छळलंय, कुणी पैसे घेतलेत अधिकाऱ्यांनी, पैसे घेऊन बी काय मेखा मारून ठेवल्या, त्यांची लिस्ट बनवणी सुरू केली आहे आम्ही।
मला गृहमंत्री तथा मुख्यमंत्र्यांना विनंती आहे. मी परवाच बोललो होतो, तुम्ही जे सांगितलं अधिकाऱ्यांच्या बैठकीत फार मोठ्या आवेशानं बोललात. मला वाटलं होतं तुम्ही काहीतरी करताल. 1 महिना झालाय, तुम्ही जे म्हणले होते की काहीतरी चाललंय, बोगसगिरी चालली, तर मग घराणं चौकशी केली नाही आणि जे योग्य आहे त्यांना दिलं नाही. मग आता आणखीन एक सांगतो, तुमचे ज्या लोकांनी मेखा मारून ठेवल्यात अधिकाऱ्यांनी, त्यांचा तुम्ही शोध घ्या. कारण आम्ही शोध घेऊ ते महागात पडल. त्या 15 दिवस हे जे आंदोलन आहे त्याच्यानंतर ते आंदोलन सुरू होईल, लिस्ट बनवली जाईल. वाटलं तर त्या अधिकाऱ्यांना समजावून सांगा, त्यांच्याकडून झालेल्या चुका दुरुस्त करा, नाही तर त्यांना संरक्षण देणं चालू करा. येणाऱ्या काळात आमचे मित्र परिवार, आमचे खवळलेले शेतकरी काय निर्णय घेतील हे सांगता येत नाही. जसं जालना नांदेड समृद्धीमध्ये आपण बघतोय, मुंबई नागपूरमध्ये इतक्या काही प्रॉब्लेम्स आल्या नव्हत्या, तर आपल्याला काही असं वाटतं का इथं जाणून बुजून काही टार्गेट केलं जातं या शेतकऱ्यांना याच प्रकल्पामध्ये? कारण 3.5 वर्ष झाले अद्याप काहीच प्रोग्रेस नाही. जाणून बुजूनच हे चालू. मागच्या ह्याच्यात काय झालं होतं माहितीये का, मागच्या ह्याच्यात पैसे इतके दिले गेले, त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी काही भूमिका घेतली नाही. आणि त्यावेळेस शिंदे साहेबांनी कणखर भूमिका घेऊन, त्यावेळेस पाहायला गेलं तर ते काही कोणत्या मंत्री होते, या खात्याचे मंत्री, त्यांना बरेच काही होते, उद्धव ठाकरेंना विचारलं, पण त्यावेळेस त्यांनी इतका निर्णय घेतला. आणि हे जे झालं, आता जरी उपमुख्यमंत्री असले शिंदे साहेब, मागच्या वेळेस मुख्यमंत्री होते ना, जेव्हा प्रोजेक्ट होता त्यांना करायचं होतं, पण त्यांनाही मला वाटतं करायचं नाही. आता महिनाभरापूर्वी एक मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये फार काही म्हणजे सकारात्मक होते, तिथले सचिव होते, इथले अधिकारी त्याच्यात सहभागी झाले होते. त्यांनी सांगितलं, त्या वरच्या अधिकाऱ्यांनी विचारलं, यांनी सांगितलं की या काही परिसरात जे शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत, बऱ्याच सिटीच्या परिसरात 10-5 गावं जे तिथं भाव वाढलेले आहेत, आपल्याला दिलं पाहिजे, हे सगळं सांगितलं. मग त्याची इतिवृत्त का खाली येत नाही? तर मला वाटतं यांनी सगळ्यांनी आपली मजा घ्यायचं ठरवलंय. आणि मग ज्यावेळेस आम्ही मजा घ्यायला लावू, जसं आता बोलताना निघालं की आता इलेक्शन लागले, महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद, तर हे येणारी विधानसभा ठरवणाऱ्या ह्या निवडणूक आहे. ते हे एवढे जे दिसतात ना तुम्हाला, आता मी सगळ्यांना या माध्यमातून आव्हान आहे, हे तुमच्या प्रत्येक गावाचे ग्रामीण भागातले लोक आहेत, पदाधिकाऱ्यांना सांगतो, दादा, भाऊ, जिजा, काका, मामा, तात्या, आता तुम्ही आमच्या पाठीशी उभं राहणं सुरू करा. यांच्या पाठीशी उभं राहणं, मजा घेऊ नका. तुमचे आका जे असतील, कोणी असतील, दादा भाऊ, त्यांना प्रेशर करा, हे आमचा मुद्दा सोडवा म्हणून सांगा. आम्ही काही चुकीचं बोलत नाहीत. तुम्ही आमच्या पाठीशी राहा, नाही तर आमच्या दाराशी येऊ नका. येणाऱ्या निवडणुकीत आमच्या मदतीची अपेक्षा करू नका, ही माझी त्यांना कळकळीची विनंती. आणि राहिला प्रश्न आता इथून पुढं काय आंदोलन करायचं, तर ते रोज काय व्हायला लागलं, आज खऱ्या अर्थानं लोक झालेत. काल मी जसं बोललो की आता आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही, आता लोक जागृत झालेत. आता सगळं सोडून दिलेत, लग्न कार्य विर्य. आम्ही आता फक्त एकच लगीन ते कोंडाण्याचं, जसं समृद्धी महामार्गाचं. एकतर काय करायचं, मोबदला घ्यायचा, नाही तर समृद्धी महामार्ग कसा होतो ते पाहायचं. हे अधिकारी सगळे मिळालेले, अधिकारी रोज सांगतात आमच्या हातात नाही. अरे तुझ्या हातात नाही तर जे आहे ते तर कर ना, पण करायचंच नाही. गोड गोड बोलते, तिथं गेले का इथं कुठे गोरे साहेब, त्यांना अनुभव आला की इथं आल्यावर गोड गोड बोलते, तिथं तर शेअर होऊन जाते. हे जे अशा पद्धतीने थांबवा. फडणवीस साहेब, आजही विनंती आहे की जे यानंतरची आंदोलनं असतील ते शांततेच्या मार्गाने असतील, पण शासन प्रशासनाची झोप उडवणारे असतील. एकूणच जर आपण बघितलं, आता या भावना तीव्र होत आहेत, परिस्थिती हातातून निघण्याच्या मार्गावर आहे. आणि अधिकाऱ्यांना देखील त्यांनी एक गर्भित इशारा दिलेला आहे की लटकलेले जे तुमचे बॉडीज असतील तिथं तिने शोभणार नाही. गब्बरीज बॅगची प्रचिती येणाऱ्या काळात तुम्हाला पाहायला मिळेल. नेत्यांना देखील याच्यातून एक इशारा देण्यात आलेला आहे. शेतकरी जे धरणे आंदोलनाला बसलेले, हे प्रत्येक रंगाचे, प्रत्येक झेंड्याचे लोक इथं बसलेले, तरी त्यांच्यासाठी कोणी धावून येत नाहीये आणि या गोष्टी पुढे चालून लक्षात ठेवण्यात येतील. तर मी अनुप राठी, आपण पाहत आहात पार्श्वभूमी डिजिटल.